नमस्कार, अटल मत न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। मल्लिकार्जुन खरगे यांच्या सभेनंतर मैदान शुद्धीकरणाचा आरोप, जिल्हाधिकारी कार्यालयासमोर भीमशक्तीकडून मुंडन व श्राद्ध आंदोलन। झारखंडमधील हजारीबाग येथील रामलीला मैदानावर काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या सभेनंतर कथितरित्या धार्मिक विधी करून मैदानाचे शुद्धीकरण करण्यात आल्याच्या घटनेचा भीमशक्ती सामाजिक संघटनेच्या वतीने तीव्र निषेध करण्यात आलाय। या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करून संबंधितांवर अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार कठोर कारवाई करावी अशी मागणी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनातून करण्यात आली। या घटनेच्या निषेधार्थ 18 ऑगस्ट रोजी भीमशक्ती सामाजिक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष चंद्रकांत हंडोरे यांच्या आदेशानुसार आणि महाराष्ट्र उपाध्यक्ष दिनकर ओमकार यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मुंडन व श्राद्ध आंदोलन करण्यात आले। 8 ऑगस्ट रोजी हजारीबाग येथील रामलीला मैदानावर मल्लिकार्जुन खरगे यांची जाहीर सभा झाली होती। त्यानंतर 11 ऑगस्ट रोजी यात मैदानाचे कथितरित्या धार्मिक विधी करून शुद्धीकरण करण्यात आल्याचा आरोप संघटनेने केलाय। ही कृती दलित व मागासवर्गीयांच्या स्वाभिमानाला धक्का देणारी असून जातीय भेदभावाची मानसिकता दर्शविणारी असल्याचा आरोप निवेदनात करण्यात आलाय। खरगे हे बौद्ध समाजातील असल्याचा उल्लेख करत त्यांच्या सभेनंतर मैदानाचे शुद्धीकरण करणे ही सामाजिक भेदभावाची व सनातनी मानसिकतेची लक्षणे असल्याचे संघटनेने म्हटले। तसेच संबंधित संस्था व व्यक्तींच्या भूमिकेची सखोल चौकशी करण्याची मागणी करण्यात आली। निवेदनावर दिनकरदादा ओमकार, शांतीलाल गायकवाड, पंडितभाई नवगिरे, संतोष भिंगारे, सतीश नरवडे, प्रेम चव्हाण, भाऊसाहेब नवगिरे, कैलास जुबडे, किशोर जाधव, विनोद कोरडे, राजूभाऊ मंजुळे, मीनाताई काकडे, प्रियंका दाभाडे, विश्वंभर भालेराव, अप्पासाहेब खरात, प्रकाश प्रधान, संजय शेजूड आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत। कार्यकर्त्यांनी या ठिकाणी भीमशक्तीच्या वतीनं मुंडन करून भाजपचा निषेध केलेला आहे। पुन्हा एकदा सांगतो की आम्ही सर्व संविधानवादी माणसं आहोत, लोकशाहीला घटनेला मानणारी माणसं आहोत। आम्ही या देशामध्ये सामाजिक समता, स्वातंत्र्य, न्याय, बंधुभाव हा रुजविण्यासाठी काम करणारी माणसं आहोत। वंचित समुदायावरती कोणीही जातीवादी भावनेनं वाकड्या नजरेनं पाहिलं तर आम्ही कदापि ते सहन करणार नाही। एक उच्च पदस्थ अधिकारी, राज्यसभेचे विरोधी पक्ष नेते आणि जे 6-7 टर्म खासदार राहिले असे अनुभवी सिनियर माणूस या देशामध्ये राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष असलेले, तर त्यांचा जातीवादी भावनेने लोक तिरस्कार करत असतील तर या देशामध्ये राहणाऱ्या कोट्यावधी बहुजनांचं, अस्पृश्यांचं, मागासवर्गीयांचं, बौद्धांचे गल्लीबोळामध्ये काय हाल असतील याची कल्पनाही करवल्या जात नाही। आणि म्हणून ही बाब शासनाच्या निदर्शनास आणून देण्यासाठी आज आम्ही या ठिकाणी हे जे निवेदन आहे हे निवेदन जिल्हाधिकारी यांच्या मार्फत राष्ट्रपती महोदयांना दाखल करणार आहोत। याची नोंद आपण या सर्वांनी या ठिकाणी घेतली पाहिजे। यासाठी घेतलेले की उत्तराखंडमध्ये असलेल्या हल्द्वानी या शहरामध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांची सभा झाली आणि त्या सभेचं नाव आहे त्या ठिकाणाचं की रामलीला मैदान। आणि तिथल्या काही सनातनी प्रवृत्तीच्या रामसेनेच्या कार्यकर्त्यांचं असं म्हणणं आहे की ही जागा आमची पवित्र सनातनी कार्यक्रमासाठी असते। या ठिकाणी शूद्र, मागासवर्गीय, बौद्ध इतर लोकांनी येऊन ही जागा दूषित केली, खराब केली, अपवित्र केली। म्हणून त्यांनी त्या ठिकाणी गोमूत्र शिंपडून मंत्रोच्चारानं ती जागा शुद्ध केली। आमचं असं म्हणणं आहे की या देशाला स्वातंत्र्य मिळून, या देशाला संविधान मिळून आज 80 वर्षाचा कालावधी संपुष्टात आलेला असताना सुद्धा, लोकशाही अस्तित्वात असताना सुद्धा, या देशाला संविधान असताना या संविधानाच्या प्रास्ताविकेमध्ये समता, न्याय, स्वातंत्र्यता या साऱ्या गोष्टीचा अंतर्भूत आहे। असं असताना सुद्धा 80 वर्षाच्या काळाच्या नंतरही या देशात जर या पद्धतीने हिंसक जातीवाद उफाळून येत असेल आणि हा उफाळून येणारा जातीवाद
भाजपचे पुरस्कृत असलेले संलग्न असणारे लोक BJPच्या सांगण्यावरून हे सारं करतायत. त्याच्यामुळं ही जातीअंताची लढाई जी बाबासाहेबांनी लढली ती लढणं हे आमचं कर्तव्य आहे आणि अशा पद्धतीचं उन्मत्त वागणं दादा काय वाटतं मनुवादी विचारशक्ती पुन्हा डोकं वर काढते का? काढते म्हणजे काय, हे सारे उदाहरणं कशाचे आहेत? अहो फक्त हाच उदाहरण नाही, अशा अनेक घटना घडत आहेत. मागे एकदा रामनाथजी कोविंद असतील, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू असतील, की देशातल्या साऱ्याच उच्च स्थानी असणाऱ्या माणसांना देखील चीफ जस्टिसना देखील शिव्या देतात, फूट मारतात. हे सारं कशात येतं काय? ही मनोवादी प्रवृत्ती म्हणजे जेव्हा जेव्हा मी नेहमी सांगत असतो की बुद्धापासून तर बाबासाहेबापर्यंत माझा ज्या ज्या काही क्रांत्या झाल्या त्या साऱ्या क्रांत्याला प्रतिक्रांतीच्या रूपामध्ये दादा पुन्हा आपण सामाजिक गुलामगिरीकडे जातोय का? आपण जात नाही, ते ढकलण्याचा प्रयत्न करताय. आपण ती गुलामगिरी नाकारतोय. काय वाटतंय हे या सर्व मागे कोणती शक्ती काम करते? संघ मनोवादी विचारसरणीची भाजपाचा जो काही पक्ष आहे हीच विचारधारा आणि हीच विचारसरणी काम करते. धन्यवाद.